ही पडलेलं नाही। मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा, 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारने दिला होता तेव्हाच्या। त्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली। आता मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे, त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या प्रश्नाचा। आता ते म्हणतील की आता इलेक्शन आलंय त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल, आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, खरं आम्हाला माहिती आहे। गोविंदा ताऊच्या पद्धतीने खासदार झाले असा आरोप राम नाईक यांनी केला होता। तेच गोविंदांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने निवडणूक। मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी सत्तेतल्या लोकांना तुम्ही विचारला पाहिजे ना, आणि ही भाषा त्यांची झाली आहे। आता चंद्रकांत दादा येऊन काय म्हणतात बारामतीत, आदरणीय चंद्रकांत दादा या देशाचे राज्याचे मोठे नेते आहेत, काय म्हणले ते की आम्ही बारामतीतून शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आहोत। त्यामुळे ही संपवण्याची भाषा वगैरे ही आमच्याकडे नाही, आम्ही दडपशाहीवाले नाही, आम्ही लोकशाहीवाले। लोकशाहीमध्ये कुणाच्या संपवासाठी आम्ही राजकारण करत नाही हो, मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारण करतो। काँग्रेसनं महायुती आघाडीनं पुणेकरांना पुण्यात उमेदवारी दिली, परंतु भाजपचे नेते सातत्यानं टीका करतात तांत्रिक शिकले। आता मला असं वाटतं कोण किती शिकलंय, का शिकलंय, कशासाठी शिकलंय, त्याची कारणं काय ही कोणी पाहिले। त्या राज्याचे अतिशय मोठे मोठे नेते होऊन घेतले, त्या काळात परिस्थिती वेगळी होती, आता त्यांची परिस्थिती काय होती हे आपल्याला सगळ्यांना वास्तव माहिती नसताना एखाद्यावर जो लोकप्रतिनिधी लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल असं बोलणं मला तरी संयुक्तिक वाटतं। मोदींच्या या आणि पुढच्या महिन्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 सभा होणार आहेत, कसं बघता या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणात? अतिथी देवो भव, अतिथी देवो भव। प्रत्येक जे आपली संस्कृतीच आहे की जो जो अतिथी आपल्याकडे येतो तो देवभव, त्याचं स्वागतच केलं पाहिजे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे। त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। काय अपेक्षा करताय? आता काय अपेक्षा करणार? दुष्काळ आणि आरक्षण, महागाई आणि बेरोजगारी हे जर प्रश्न सोडवले तर आम्हाला मनापासून आनंद होईल। वंचित महाआघाडीच्या अजून प्रयत्न चालू आहे का? आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती जी लोकशाही मार्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे कोणी पक्ष आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र या देशासाठी लढावं, एवढीच आमची भूमिका आहे। पोलीस भरती संदर्भात सातत्याने पोलीस भरतीच्या गेले 1-1.25 महिने झाले युवक आणि युवती मला भेटत असतात, त्यांची कागदपत्र त्यांना वेळ मिळत नाही, त्यांचे जातीचे दाखले तपासणी तहसीलदाराकडून होत नाहीये। मी अनेक वेळा प्रशासनालाही त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता मी स्वतःही अनेक वेळा तिथल्या मोठ्या नेत्यांची, अधिकाऱ्यांशी बोललेले आहे, पण अतिशय असंवेदनशील पद्धतीने फक्त इलेक्शन, पक्ष फोडणे, घर फोडणे, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आईसच्या कारवाया करणे हे करण्यात इतकं व्यस्त आहे सरकार की त्यांना या गरीब कष्ट करणाऱ्या आपल्या मुलांनी ज्यांनी उभं आयुष्य कष्ट करून आज मेरिटवर त्यांना पोलीस भरती करायची आहे, त्यांच्यावर अन्याय करायचं पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करते। दुष्काळाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्याबाबत आपण काही पाणी सोडण्याच्या संदर्भात इथं मी 3 महिने मागणी करते, आज नाही, 3 महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं ही परिस्थिती होणार आहे। एक सरकार गंभीरच नाहीये, कारण का ते राजकारण, पक्ष फोडा, घर फोडा, इन्कम टॅक्स, ईडीआय, सीबीचे नोटिसेस पाठवण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रशासन करायला वेळच नाहीये। प्रचंड अस्वस्थता आहे का शेतकऱ्यांमध्ये। दौंड, इंदापूर मधल्या पत्रकारांनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे की जल जीवन मिशनची ही मागणी पत्रकारांकडून सातत्याने येते। मी महाराष्ट्र सरकारला
2 महिन्यापूर्वी विनंती केली होती की जल जीवन मिशनची संपूर्ण महाराष्ट्राची श्वेतपत्रिका काढा, दूध का दूध पानी का पानी हो जाए। मला काय आश्चर्य वाटत नाही हो। अरविंद केजरीवाल यांच्यावर जो अन्याय होतो हा अतिशय दुर्दैवी आहे। काली इंडिया आघाडीच्या वतीने एक खूप मोठी सभा ही दिल्लीला झाली आणि आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल कुटुंब आणि आम आदमी पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहोत। अडचणीचा काळ आहे, संघर्ष काळ आहे, पण हम लढेंगे और जीतेंगे। कोणीतरी मला तो पाठवला हो, मला तो आवडला म्हणून मी तो माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर टाकला। सध्या परिस्थिती तशीच आहे, त्याच्यामुळे मी तुमचे आशीर्वाद आणि त्याबद्दल आभार। अरे मी तर गेले 3 महिने हे म्हणते, सातत्याने गेले 3 महिने मी ट्विट करते, प्रशासनाकडे मागणी करते, मी भेटी घेतली प्रशासनाची,